नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कर्जत तालुक्यातील नेरळजवळील मिरचोळी गावाच्या हद्दीत असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये मुंबईचे काही पर्यटक पर्यटनासाठी आले होते, मात्र त्यांच्या सुट्टीच्या बेतावर विरजण पडले। येथे आलेल्या पर्यटकांपैकी एका तरुणाचा पेज नदीमध्ये बुडून मृत्यू झाला। दिनांक 21 डिसेंबर रोजी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह 22 डिसेंबर रोजी सकाळी पोलिसांच्या हाती लागला। मुंबई येथील अंधेरी भागातील तरुण आणि काही ज्येष्ठ मंडळी नेरळजवळील मिरचोळी येथे पर्यटनासाठी आले होते। आर्ट डायरेक्टर असलेले सुकांत पाणीग्राही यांचा मुलगा सौजस याच्यासोबत पर्यटनासाठी आलेले गौतम, शुभम, यश, भूषण आणि आदित्य शशांक मोरे असे सर्व दुपारी जेवणानंतर नेवाळी गावाच्या हद्दीत वाहत असलेल्या पेज नदी किनारी फिरण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी गेले होते। 26 वर्षीय आदित्य मोरे नदीमधील दगडावर बसून फोटो काढत होता। त्याला पोहता येत नसताना देखील त्याने फोटो काढण्यासाठी पाण्यात उडी घेतली। त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोलात जाऊन दिसेनासा झाला। त्यात सायंकाळच्या वेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने आदित्य पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला। शुक्रवारी सकाळी 8:15 वाजता घटना घडलेल्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर आदित्य शशांक मोरे याचा मृतदेह आढळून आला। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।